वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 240 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे। आज आपण 241 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील ओव्यांचं चिंतन आणि निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या श्रीमद भगवद्गीता या ग्रंथातल्या 6व्या अध्यायातल्या 14व्या क्रमांकाच्या श्लोकाचं निरूपण करतायत। या श्लोकामध्ये अंतकरण निग्रहयुक्त ब्रह्मचर्य वृत्ताचं पालन करत आत्मसंयमन साध्य करून चित्त एकाग्र करून योग पुरुष कशा प्रकारे आपली आत्मोन्नती साधतो त्याचं अतिशय सूक्ष्म आणि सविस्तर अशा प्रकारचं वर्णन माऊलींनी केलं। आणि हे वर्णन करतानाच कुंडलिनी जागृतीचंही वर्णन माऊलींनी केलेलं आहे। श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या श्लोकामध्ये जरी कुंडलिनी जागृतीचं एवढं विस्तृत विश्लेषण केलेलं नसलं तरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्या एका या गूढ अशा योग शक्ती संदर्भात योग तंत्रासंदर्भात माहिती दिलेली आहे, त्या सूचित केलेल्या या तंत्राची सविस्तर आणि सूक्ष्म माहिती देण्याचा प्रयत्न माऊलींनी केलेला आहे। त्याचं कारण असं आहे की माऊली स्वतः योगी आहेत, या साधनेच्या अनुभवातून माऊली आलेले आहेत। हा माऊलींचा साधनेचा नित्य अनुभव आहे आणि तो नित्य अनुभव सहज स्वाभाविक वक्त्याच्या बोलण्यातून प्रकट होत असतो। वक्त्यानं कितीही जरी तटस्थ राहण्याचा प्रयत्न केला तरी त्या वक्त्याचा स्वभाव, त्या वक्त्याची जडणघडण, त्या वक्त्याचा वंश हा अनिवार्यपणे त्याच्या अभिव्यक्तीवर प्रभाव गाजवत असतो। हिपोलित तेन नावाचा एक विचारवंत होऊन गेला। या हिपोलित तेन नावाच्या विचारवंतानं लेखक लेखन करताना त्याच्यावर 3 गोष्टींचा प्रभाव पडतो असं वर्णन केलंय। त्यातली पहिली गोष्टच आहे वंश। लेखक ज्या वंशातला आहे, ज्या वर्गातला आहे, ज्या समाजातला आहे, ज्या प्रादेशिक समूह गटाचा तो प्रतिनिधी आहे, त्या सगळ्याचा प्रभाव त्याच्यावरती पडत असतो। वंश म्हणजे काय तर लेखक ज्या समाजातून येतो त्या समाजाची काही एक विचारसरणी असते, स्वतःची काही एक स्वतंत्र ओळख असते आणि ही ओळख त्याच्या संस्कृतीतून, त्याच्या विधी परंपरांमधून, त्याच्या लहानपणापासूनच्या संगोपनातून स्पष्ट होत असते आणि त्या संगोपनातून मग त्याचा वंश घडत असतो आणि या वंशाचा प्रभाव प्रत्येक वक्त्याच्या, श्रोत्याच्या, लेखकाच्या अभिव्यक्तीवर पडत असतो। श्रोत्याच्याही पडतो, पण त्यांना तो विषय मांडलेला नाही, पण लेखनाच्या वर, लेखकावर मात्र तो वंश आपोआप प्रभाव गाजवत असतो। म्हणजे दलित समाजातून आलेल्या लेखकाच्या लेखनातून दलित जाणीवा व्यक्त होतात, ग्रामीण भागातून आलेल्या लेखकाच्या लेखनातून ग्रामीण जाणीवा व्यक्त होतात, स्त्रीच्या लेखनातून स्त्री म्हणून तिची झालेली जडणघडण अपरिहार्यपणे अनिवार्यपणे अभिव्यक्त होत असते। आदिवासी समाजातून आलेला लेखक आपल्या आदिवासी जीवनाचं चित्रण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या साहित्यामधून करत असतो। अनेक लेखक आपल्या वंशाला लपवून अभिव्यक्ती करण्याचा प्रयत्न करतात, किंबहुना आपण ज्या वंशातून आलेलो आहोत त्या वंशापेक्षा, त्या वंशाच्या विचारांनी सरणीपेक्षा वेगळं असं लेखनही अनेक लेखक करताना दिसतात। जसं की ग्रेस गोडघाटे नावाचे हे जे लेखक आहेत, तर ग्रेसांनी जे लेखन केलं, मुळात ग्रेस ज्या कुटुंबातून, ज्या समाज गटातून येतात, तो उपेक्षित समाजातून किंवा दलित समाज ज्याला आपण दलित साहित्य प्रवाहाच्या अनुषंगाने म्हणू, त्या प्रवाहातून आलेले, पण त्यांच्या लेखनातून कुठेही त्या प्रकारच्या जाणीवा व्यक्त झालेल्या दिसत नाही। पण असं जरी असलं तरी त्याचंही मूळ तुम्हाला त्या लेखकाच्या जडणघडणीतच शोधावं लागतं की तो आपल्या वंशाच्या वेगळं वाटेल असं लिखाण का करतो।
पण सामान्यतः सहजपणे स्वाभाविकपणे विचार केला तर ग्रेसांच्या लिखाणावर, अभिव्यक्तीवर त्यांच्या वंशापेक्षा त्यांच्या अभिव्यक्ती पर्यायानं अधिक प्रभाव गाजवलेला आहे. त्यांच्या ज्या संवेदना आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत, त्या भावना त्यांच्या जडणघडणीच्या सामाजिक जाणीवेपेक्षा वरचढ ठरल्या, म्हणून त्यांची अभिव्यक्ती तशी झाली. ग्रेसांचं साहित्य, ग्रेसांच्या कविता, वैचारिक लेखन, त्यांचं चर्चवेल नावाचं ललित साहित्य, ललित गद्य प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या बऱ्याचशा कविता संग्रही प्रसिद्ध आहेत. पण त्या लेखकाच्या अपवादाचाही विचार आपल्याला करता येईल, पण तो आपला विषय नाही. पण एक आहे की लेखक जे लिहितो त्यावर त्याच्या वंशाचा प्रभाव पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे काळाचा प्रभाव पडतो. प्रत्येक काळाचा एक युगधर्म असतो. जसं मध्ययुगीन काळातलं सगळं साहित्य धार्मिक स्वरूपाचं दिसतं आपल्याला. 1818ला इंग्रज आले, पेशवाई संपली. 1818 ते 1874 पर्यंत आपल्याकडे भाषांतरित स्वरूपाचं साहित्य तयार झालं. तो त्या काळाचा युगधर्म. ब्रिटिश इथं येण्याच्या आधी इथला भारतीय समाज, मराठी समाज हा पूर्णपणे धार्मिक होता. त्याच्या लिखाणावर, विचारांवर, आचारावर पूर्णपणे धर्माचा पगडा होता. इंग्रजांच्या आगमनामुळे हा धार्मिक पगडा कमी झाला आणि थोडा भौतिक प्रभाव वाढलेला आपल्याला दिसतो. थोडा आध्यात्मिकतेऐवजी भौतिकतेकडं समाज वळला आणि परिणामी लेखनही वळलं. मग त्या काळाचा युगधर्म भाषांतरित साहित्य होता, कारण या काळात सगळ्यात जास्त प्रमाणात भाषांतरित साहित्य लिहिले. 1874ला विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला लिहिली गेली आणि तिथून इंग्रजी साहित्याच्या वळणाचं मराठी साहित्य लिहिण्याचा प्रयत्न आपल्याकडे झालेला दिसतो. आणि तो प्रयत्न 1874 पासून तो आजतागायत आपल्याला तो दिसतो. त्याच्यामध्ये पुन्हा आपण छोटे छोटे गट पाडायचे असं ठरवलं तर 1874 ते 1920 हा अनुकरणाचा प्रभाव. 1920 नंतर त्या अनुकरणातून मुक्त होऊन स्वतंत्र स्वरूपाचं लेखन. 1945 नंतर स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले, म्हणून इथल्या तळागाळातला वर्ग जागा झाला आणि आपली अस्मिता जपण्याचा, अस्मिता मांडण्याचा प्रयत्न करू लागला. ती लघु नियतकालिकाची चळवळ आणि 45 ते 60 मध्ये ही चळवळ आणि 60 नंतर वाङ्मयीन प्रवाह. सगळा धावता आढावा मी याकरता घेतला की लेखकाच्या लेखनावर युगधर्माचा प्रभाव सुद्धा पडतो. जसा वंशाचा पडतो तसाच युगधर्माचा. जसं मी प्रवचनाच्या सुरुवातीलाच तुम्हाला मराठी साहित्य समीक्षेची उदाहरणं द्यायला सुरुवात केली. आता त्यातलं किती तुमच्या लक्षात आलं असेल नसेल, पण माझ्या तो रोजच्या जीवनाचा अनुभव आहे, म्हणून मी उदाहरणं त्यातली सहजपणे देऊ शकतो. आता ती उदाहरणं समोरच्याला समजणार नाहीत, कारण सगळेच त्या क्षेत्रातले नाहीत. म्हणून जे असतील त्यांना नेमकेपणानं ते कळेल बऱ्यापैकी. तसं ज्ञानोबाराय ज्या जीवन प्रवाहातून आले, ज्या परंपरेतून आले, त्या परंपरेचा ज्ञानोबारायांवर प्रभाव आहे. सो वंश, काळ आणि परिस्थिती म्हणजे आजूबाजूला जे घडलंय त्याचाही प्रभाव लेखनावर पडतो. आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे की ज्ञानोबाराय या कुंडलिनी जागृतीबद्दल एवढं का बोलतायत. भगवान कृष्ण परमात्म्यानं तर एवढं स्पष्ट असं काही वर्णन श्लोकामध्ये केलेलं नाही, पण ज्ञानोबाराय एवढं विस्तारानं बोलण्याचं कारण हे की जे सुचवलंय भगवंतानं अर्जुनाच्या ते तितक्या उपयोगाचं नाही. अर्जुन त्या मार्गाने जाणार नाही आणि अर्जुनानं त्या मार्गाने जावं अशी देवाची इच्छा नाही. पण अर्जुनाचा प्रश्न आहे त्या गोष्टीबद्दल, त्या विषयाबद्दल, त्या क्षेत्राबद्दल जाणून घ्यायची, म्हणून ती जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी भगवंतानं तो श्लोक अर्जुनाला सांगितला. पण ज्ञानोबारायांचा मात्र तो अनुभव आहे. तो श्लोक हा ज्ञानोबारायांचा अनुभव आहे आणि म्हणून तो अनुभव ज्ञानोबाराय सहजपणे सांगून जात आहे. आणि तुमच्या आमच्या सारख्यांचा फायदा झाला की एक आपल्यातलंच क्षेत्र, जे सूक्ष्म शरीर आपल्यात आहे, ज्या कुंडलिनी आपल्यात आहे, जी कुंडलिनी, जी सप्तचक्र आपल्यात आहेत, त्यांच्याबद्दल सूक्ष्म असं वर्णन माऊलींनी आपल्या समोर करून ठेवलं. आणि आपल्यामधून ज्या अनंत शक्यता आहेत, या मनुष्यामध्ये जन्मापासून मरणापर्यंत अनंत प्रकारच्या शक्यता असतात. बीजामध्ये शक्यतांची मर्यादा आहे. आंब्याचं बीज असेल तर त्या बीजापासून आंबाच उगवेल, त्याचा ठरलेला प्रवास आहे, त्याचं ठरलेलं भविष्य आहे. एकतर तो आंबा बनेल किंवा नाही बनेल, ते झाड बनेल किंवा न बनेल.
किंवा काही काळासाठी बनेल, काही काळानंतर मरेल. त्याचं भविष्य ठरलेलं आहे, नेमकं आहे, मोजकं आहे. माणसाच्या मात्र शक्यतांना मर्यादा नाही. माणूस कसाही बनू शकतो. अनंत मर्यादा आहेत माणसाला. त्या अनंत मर्यादांपैकी एक मर्यादा, एक शक्यता, एक संभवनीयता, एक भविष्य माणसाचं ठरलेलं आहे. ते म्हणजे कुंडलिनी जागृती. माणसाच्या आत कुंडलिनी आहे, तिला जागृत करता येऊ शकतं. आणि ती जागृत झाली तर शरीरामध्ये काय काय घडतं, ती कशी जागृत करावी, ती जागृत करण्यासाठी कशा प्रकारची तयारी करावी, त्या सगळ्याचं सूक्ष्म असं वर्णन माऊली करताना दिसत आहे. आणि ते वर्णन करत करत माऊली आले होते की अपान वायू, त्याचबरोबर प्राणवायू. अपान वायूनं शरीरातल्या सगळ्या गोष्टी शोषून घेतल्या, खाऊन टाकल्या. आणि त्या गडबडीमुळं कुंडलिनी जागृत झाली. कुंडलिनीनं मात्र उठल्याबरोबर आपला 3.5 वेढा पूर्ण काढून टाकला, आळस दिला. तिलाही आळस आला होता, तितकीच भूक लागली आणि तिनेही या शरीरातलं सगळं काही खायला सुरुवात केली. आणि ते खात खात ती अपान वायू आणि प्राणवायू या दोघांनाही गिळण्याच्या परिस्थितीमध्ये आली. आणि तिच्या उपस्थितीमुळं या दोघांना बघून ती थोडी चकित झाली. आणि तुम्ही दोघं असं इथं कसं काय, अशा प्रकारचा प्रश्न तिने विचारला. अर्थात या दोघांनाही गिळण्याचा ती प्रयत्न करते. आणि ते सगळं गिळल्यामुळं ती आता थोडी सौम्य, थोडी शांत, थोडी तृप्त होते. आणि सुषुम्नेच्या पाशी येऊन ती शांत होते. अशा प्रकारचं वर्णन माऊलींनी केलं. आता पुढं माऊली काय वर्णन करतायत बघा. ते तर तृप्तीचे नि संतोषे, गरड जे वमी मुखे, तेने तियेचे नि पियुषे प्राणुजिये. आता तिनं प्राणाला तर गिळलंय, पण तरी प्राण का जिवंत राहतो याचं सूक्ष्म अर्थकारण माऊलींनी सांगितलंय. माऊली म्हणतायत, तेव्हा तृप्तीच्या भराती मुखातून जे गरळ ओकते, त्या गरळ रूपी अमृताच्या योगाने प्राण जगतो. प्राणाला जगण्यासाठी श्वासाची गरज आहे, म्हणजेच वायूची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. पण तो वायू ही कुंडलिनी गिळून टाकते. कारण तिनं अपान वायूला गिळलंय, म्हणजे श्वासाला गिळलंय, म्हणजे वाऱ्याला गिळलंय. आणि तो वारा ज्या प्राणवायूचा आधार आहे, तो प्राणवायू ही तिनं गिळलाय. आणि या दोघांना गिळल्यामुळं ती तृप्त झालेली आहे. मग प्राण तर आता कुंडलिनीमध्ये समाविष्ट झालाय, पण तरीही तृप्त झाल्यावर एक तृप्तीचा ढेकर देऊन तिच्या तोंडातून जी लाळ बाहेर येते, जी गरळ बाहेर येते, तिच्या तोंडातून आलेल्या त्या गरळेमुळं, त्या लाळेमुळं, कारण तो जो लाळ, ती जी लाळ आहे ती पियुष आहे. पियुष म्हणजे अमृत. ती अमृत रूप अशी लाळ तिच्या तोंडातून बाहेर निघाल्यामुळं प्राणाला एक प्रकारचा जिवंतपणा प्राप्त होतो. म्हणजे तो प्राण वायू शिवायही जिवंत राहतो. या कुंडलिनी जागृत झालेल्या शरीराला मग ऑक्सिजनची काही गरज उरत नाही, कारण या अमृतावर तो प्राण जिवंत राहतो. अशी अनेक उदाहरणं आपण पुराणांमध्ये, वेदांमध्ये, आपल्या महाकाव्यांमध्ये ऐकतो. ज्ञानोबाराय ज्या पद्धतीचं वर्णन करतायत त्याचं उदाहरण म्हणजे आपले हनुमंतराय. हनुमंतराय चिरंजीव आहे. त्याचं कारण काय, तर ते किती उंच उडी मारू शकतात. त्यांच्या सिद्धीबद्दल आपण नंतर कधीतरी निवांत बोलू. अष्टसिद्धी नवनिधी दाता, असं वर दीन जानकी माता. जानकी मातेनं 8 सिद्धी आणि 9 निधी हनुमंतरायांना प्राप्त होतील असं वरदान दिले. तर त्यातलं हे एक वरदान आहे की ऑक्सिजन शिवाय, हवे शिवायच्या जागेतही हनुमंतराय जिवंत राहू शकतात. आणि का, तर वाऱ्याची तिला गरज लागत नाही, त्या प्राणाला गरज लागत नाही. का, तर त्या कुंडलिनीच्या मुखातून पडलेल्या अमृतमय लाळेतून तो प्राण जिवंत राहतो. तो अग्नी आतून निघे, परी सभाय निभवूची लागे, ते वेळी कसू बांधिती अंगे सांडीला पुढती. अर्थात तो गरळ रूपी अमृताग्नी बाहेर निघतो खरा,
परंतु तो सर्व अंगातील दाह शमवितो, त्यावेळी अंगातील पूर्वी गेलेले सामर्थ्य फिरून येऊ लागते. शरीरामध्ये जे काही रक्त मांस वगैरे आहे ते सगळं तर कुंडलिनीनं शोषून घेतलंय. त्याच्या आधी प्राणानं ते सगळं शोषून घेतले, प्राणवायूनं अपानवायूनं ते सगळं शोषून घेतलंय. पण त्या कुंडलिनीच्या तोंडातून जी लाळ बाहेर येते ती अमृतमय लाळ इतकी सामर्थ्यशाली असते की तिच्या ऊर्जेमुळं शरीरातले सगळे अवयव, शरीरातल्या सगळ्या प्रक्रिया जशाच्या तशा सुरू होतात. तो अग्नी आतून निघे, तो अग्नी, तो ती जे अमृतमय लाळ आहे तो एक प्रकारचा अग्नी आहे. इथं अग्नी याचा अर्थ आहे तेजस्वी आहे. ती लाळ अमृतमय असली तरी तेजस्वी आहे आणि ती तेजस्वी अशी अग्निरूप लाळ बाहेर निघते. परी सभाय निववूची लागे, ती सर्व बाजूनं आतून प्रत्येकाला तृप्त करते, प्रत्येकाला पुन्हा पुन्हा त्यांचं त्यांचं सामर्थ्य ती प्रदान करते, अदा करून टाकते. त्यावेळी कसू बांधी ती अंगे सांडीला पुढती. कसू शब्दाचा अर्थ आहे सामर्थ्य. मग सगळ्या शरीरांना त्यांचं त्यांचं सामर्थ्य पुन्हा प्राप्त होतं. बघा, शरीरात सगळ्या प्रकारचे आता बदल झालेले आहेत. रक्त मांस मज्जा गेलेली आहे, पण तरीही शरीरामध्ये ती प्रक्रिया पूर्णपणे चालते, ती प्रक्रिया सुरू राहते. हातपाय हलायला लागतात, हृदय धडधडायला लागतं, सगळं जसंच्या तसं व्हायला लागतं. अदृश्य रूपामध्ये सगळ्या अवयवांना त्यांचं पुन्हा नवं सामर्थ्य प्राप्त होतं. त्या सगळ्यांना एक नव्या प्रकारची संजीवनी प्राप्त होऊन जाते. कसू बांधी ती अंगे सांडीला पुढती. जे सांडिलेले आहेत म्हणजे निघून गेलेली ताकद आहे अवयवांमधली, ती नवी ताकद नव्यानं बांधायचा प्रयत्न ती लाळ म्हणजे ते अमृत करायला लागतं. मार्ग मोडी ती नाडीचे, नवविधपण वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. अर्थात नाडीचे वाहने बंद होते व नऊ वायूचे व्यापार बंद होतात, म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत. नाडीचं काम आहे रक्त वाहत नेणं, पण आता वाहून नेण्याची प्रक्रिया जरी सुरू असली तरी तिचे मार्ग सगळे बंद होतात. मार्ग मोडीती नाडीचे, मोडीती म्हणजे बंद होतात, कारण आता रक्तच राहिलं नाही, ती नाडीही राहिली नाही. पण शरीराला जिवंत मात्र ठेवण्याचं काम तिथं होतं. त्याप्रमाणे जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. शरीराचा जो मुख्य धर्म आहे तो धर्मच आता शिल्लक राहत नाही. शरीराचा मुख्य धर्म काय आहे? शरीराचा मुख्य धर्म आहे नाशिवंत असणं, नाश पावणं. हा शरीराचा मुख्य धर्म आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तो बरं सांगता येईल. शरीर जन्माला आल्यापासून काळ हे शरीर खायला लागतं. या शरीरात क्षणाक्षणाला बदल होत जातात. क्षणाक्षणाला या शरीराला काळ क्षीण करत नेतो. शरीर काळानं प्रभावित होतं आणि या काळाचा प्रभाव कशावर होतो? काळाचा प्रभाव पंचमहाभूतांवर होतो. कारण काळाचा प्रभाव पृथ्वीमूळ आहे. काळाचा प्रभाव पृथ्वीमूळ आहे, कारण पृथ्वी काळानं बांधलेली आहे आणि काळानं शरीर बांधलेलं आहे, कारण शरीर पृथ्वीनं पण बांधलेलं आहे. म्हणून शरीर क्षीण होत राहतं. पण ज्या साधनेचं वर्णन इथं माऊलींनी केलेलं आहे त्या साधनेमुळं काय होतं? शरीराचा धर्मच थांबतो. शरीर आता नाशिवंत होणंच थांबतं. शरीराचं शरीर एका अर्थानं अमर बनून जातं. शरीराला आता मरण शिल्लक राहत नाही. शरीर मरण धर्मा राहत नाही. म्हणून जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. शरीराचा धर्मच इथं एका अर्थानं संपुष्टात येतो. शरीराचे कोणतेच धर्म आता शिल्लक राहत नाहीत. त्यांच्या शरीरावर नवे केस उगवत नाहीत, त्यांच्या शरीराची नख वाढत नाहीत, त्यांच्या शरीराला दुर्गंधी येत नाही, कारण शरीरातून घामच बाहेर येत नाही. या सगळ्या प्रकारचे बदल त्यांच्या शरीरामध्ये येतात. इडा पिंगळा एक वटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे. अर्थात इडा व पिंगळा या दोन्ही नाड्या एक होतात, तिन्ही गाठी सुटतात आणि साही चक्रांचे संबंध नाहीसे होतात. सहाही चक्र एक होऊन जातात. चक्रांमध्येही आता काही भेद राहत नाही.
6चे 6 चक्र, कारण शेवटचं सहस्रार हे अंतिम आहे, त्याच्या आधीचे जे सगळी 6 चक्र आहेत त्या सगळ्या चक्रांना ती काय करते, एकवटून टाकते. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद ती ठेवत नाही. इडा आणि पिंगळा या दोन ज्या नाड्या आहेत, सूर्य नाडी, चंद्र नाडी म्हणून ज्यांना आपण ओळखतो, ज्यांच्यामध्ये शरीरामध्ये आवश्यक तेवढी उष्णता आणि आवश्यक तेवढी शीतलता राहते, ती शीतलता उष्णता एकमेकांमध्ये मिसळून जाते. शरीर मग थंडही नाही राहत आणि गरमही नाही राहत. कारण शरीर थंड किंवा गरम हे बाह्य प्रभावामुळे राहतं. आपल्या शरीरामध्ये इडा पिंगळा आहे, मी अगोदर आपण त्याच्यावर स्वतंत्रपणे बोललो, म्हणून पुनरुक्ती मी त्या इडा पिंगळा नाडी काय, त्यांचा प्रभाव काय, शरीरातली त्यांची रचना काय याच्याबद्दल पुन्हा बोलत नाही. पण इडा आणि पिंगळा या दोन नाड्या आपल्या शरीराला शीत उष्णता प्रदान करत असतात. आपल्या नाकामधून आपण श्वासोच्छवास घेताना एका बाजूने गरम श्वास येतो आणि एका बाजूने थंड श्वास येतो. जी सूर्य नाडी आहे ती उष्णता देते, चंद्र नाडी आहे ती थंडावा देते. या नाड्यांना आपण इडा आणि पिंगळा असं म्हणतो. त्या दोन्ही एकवटती, या दोन्ही नाडी एक होऊन जातात. म्हणजे शरीराला गरमपणा बाहेरून येत नाही, थंडावाही बाहेरून येत नाही, या दोघांनाही एक करून टाकते. ती अमृतमय अशी लाळ, गाठी तिन्ही सुटती. 3 गाठी कोणत्या, इथं जे वर्णन दिले गाठीचं, इथं अर्थ दिलेला नाही, पण या 3 गाठी म्हणजे त्रिगुण. 3 गुणही संपून जातात, सत्व, रज आणि तम. या 3ही प्रकारच्या शरीराची प्रकृती नष्ट होऊन जाते. शरीरामध्ये आकाश तत्व हे सत्व गुणयुक्त आहे. जी मल विष्ठा वगैरे जे शरीरातले भाग आहेत ते तमगुणी आहेत. पाणी वगैरे याला आपण रजोगुणी म्हणतो. या सगळ्या प्रकारचे प्रकृती धर्म इथं नष्ट होतात. 3 गाठी सुटती, 6 पदर फुटती. 6 चक्राचे पदर हे यावेळी फुटून जातात. म्हणजे त्याला आता चक्रही वेगळे काही उरत नाहीत, ती सगळी ऊर्जा एक होऊन जाते. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनू दिवसिता न दिसे. अर्थात चंद्र आणि सूर्य अशी 2 नावे दिलेल्या डाव्या आणि उजव्या नाकपुडीतील वायू ते पुढे सूत धरिले असताही कळत नाहीत. जसं नाकाच्या समोर एखादा बारीक असा धागा धरला आणि आपण श्वासोच्छवास घेतला, जे जुने वैद्य लोक वगैरे असायचे ते शरीरातला रोग ओळखण्यासाठी नाकाच्या समोर धागा पकडायचे आणि श्वासोच्छवास घ्यायला लावायचे. आता टेलिस्कोप आलाय, तो लावून ते सांगतात श्वासोच्छवास घ्या. त्या श्वासोच्छवासावरून तुमच्या शरीरातल्या प्रकृतीची स्थितीची जाण म्हणा किंवा कळतं ते डॉक्टरांना. तेव्हा तर असा काही प्रकार नव्हता, तर तेव्हा ते बारीक असा धागा नाकासमोर धरला, श्वासोच्छवास घेतला, दोन्ही नाकाच्या नाकपुड्यांसमोर ते धरायचे आणि ह्याच्यावर जो प्रभाव पडायचा धाग्यावर, त्या धाग्याला स्पर्श केलं की कळायचं की किती प्रमाणात गरमी आहे, किती प्रमाणात थंडावा आहे. त्याच्यावरून शरीराचा आजार ते ओळखायचे. कारण आजार 2 प्रकारचे आहेत. एक शरीरात उष्णता निर्माण झाल्यामुळे निर्माण होणारे आजार आणि दुसरे शरीराच्या थंडपणामुळे निर्माण होणारे आजार. शरीराच्या उष्णतेमुळे निर्माण होणारे जे आजार असतात ते थोडे क्षणिक असतात, लवकर बरे होतात. पण शरीराच्या थंडाव्यामुळे होणारे जे आजार आहेत ते थोडेसे गंभीर स्वरूपाचे असतात. म्हणजे शरीर या दोघांनाही नियंत्रित ठेवायचं काम करतं. तुम्हाला जर खूप ताप आला की थंडी वाजायला लागते. खरं तर ताप आल्यावर गरमी व्हायला पाहिजे, पण उलट होतं. जेव्हा आपल्याला खूप ताप येतो 100 डिग्रीच्या वर, तेव्हा थंडी वाजायला लागते. कारण ती आलेली गरमी कंट्रोल करण्यासाठी थंडी पुन्हा तितकीच आक्रमक होते. आणि जेव्हा थंडाव्यासारखे रोग होतात, जेव्हा तुम्हाला सर्दी वगैरे होते, तेव्हा श्वास गरम येतो बाहेर. कारण शरीरात थंडावा झाला की मग गरमी वाढवायचं काम शरीर करतं. शरीरामधली जी प्रतिजैविक आहेत त्यांच्यामुळे हा सगळा प्रकार घडत असतो. तर याला आपण शशी आणि भानू असं माऊलींनी म्हटले. शरीरामध्ये या 2 प्रकारच्या नाड्या आहेत. शशी म्हणजे चंद्र, भानू म्हणजे सूर्य. चंद्र नाडी जिला आपण म्हणालो म्हणजे इडा आणि भानू म्हणजे सूर्य नाडी म्हणजे पिंगळा. या 2 नाड्यांचं जसं काम चालतं, त्या नाड्याच इथं संपल्यात, एकमेकांमध्ये मिसळल्यात, एकवटती असं म्हटलंय माऊलींनी.
त्यामुळे काय होतं मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू. आणि असा कुंडलिनी जागृत झालेल्या पुरुषाच्या नाकासमोर तो वातीवरी पवनू दिवसिता न दिसे. त्याला श्वासोच्छवास घेतोय तो असं सुद्धा कळत नाही की तो श्वास घेतोय, कारण त्याचा श्वासोच्छवासच थांबलाय. न श्वास घेताही तो जिवंत राहतो. शरीराचे सगळे धर्म त्यानं बदलून टाकलेले आहेत. आणि म्हणून अशा व्यक्तीच्या नाकासमोर जर तुम्ही धागा पकडला तर तो धागा हलणारही नाही, दिवसिता न दिसे असा बदल त्याच्या शरीरात होतो. बुद्धीची पुळिका विरे परिमळो घ्राणी उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. अर्थात बुद्धीची ज्ञानकळा जागीच नाहीशी होते आणि नाकामध्ये राहिलेली गंध घेण्याची शक्ती कुंडलिनी बरोबर सुषुम्ना नाडीत जाते. आता कुंडलिनी सुषुम्ना नाडीच्या जागेवर थांबलेली आहे. बुद्धीची पुळिका विरे, पुळिका शब्दाचा अर्थ आहे स्फुरण. बुद्धीच्या ठिकाणी स्फुरण चढण्याची जी स्वाभाविक वृत्ती आहे बुद्धीची तीही विरून जाते. ती व्यक्ती आता विचार प्रक्रियेच्या पलीकडे जाते. तिची विचार करण्याची प्रक्रिया ही थांबते. विरे, बुद्धीची जी स्फुरण चढण्याची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे थांबते, म्हणजे विचारही थांबतात. परिमळू घ्राणी उरे, सुगंध घेण्याची जी काही एक स्वाभाविक वृत्ती आहे ती शक्ती सुद्धा कुंडलिनी बरोबर तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. मध्यमा म्हणजे सुषुम्ना. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या तीन नाड्यांचं आपण साधारणपणे वर्णन करतो. इडा पिंगळांबद्दल आपण बोललोय. सुषुम्ना नाडी जी आहे ती नाडी या दोघांमध्ये समन्वय साधण्याचं काम करते, दोघांना जोडण्याचं काम करते. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या नाडींना आपण सत्व, रज आणि तम असं पण म्हटलं होतं. तर ती सुषुम्ना नाडी जी आहे ती सात्विकतेचं प्रतीक आहे. आणि इथं रज व तम आणि सत्व तीनही गुण एकवटलेले आहेत, म्हणजे तिन्ही गाठी एकवटलेल्या आहेत. इडा, पिंगळा या दोन परस्पर विरोधी नाड्या एकवटलेल्या आहेत. आणि या परस्पर विरोधी नाड्या एकवटल्यानंतर बुद्धीचा स्फुरणाचा स्वभाव धर्मही थांबलाय. आणि जो श्वास म्हणजे सुगंध घेण्याची जी एक सामर्थ्य शक्ती नाकामध्ये असते ती सुद्धा संपते. आणि तीही त्या मध्यमे माझी म्हणजे सुषुम्नेमध्ये त्या कुंडलिनी बरोबर ती शक्ती सुद्धा विरून जाते. तव वरिलेनी कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कान वडोनी मिळे शक्तिमुखी. अर्थात त्यावेळी भ्रुकुटी चक्रामध्ये असलेले चंद्रामृताचे तळे त्याला धक्का लागून ते वाकडे होऊन त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडू लागते. आता इथं सहस्रार चक्राचं वर्णन इथं आले. सहाही चक्र संपलेले आहेत, एक सहस्रार चक्र बाकी आहे. जे सहस्रार चक्र ब्रह्मतत्वाचं स्वरूप आहे, ब्रह्मतत्वाची ती जागा आहे. आपलं जे आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, ते राहण्याची जागा म्हणजे ब्रह्मरंध्र ज्याला आपण म्हणतो, जिथं ब्राह्मण लोक शेंडी ठेवायची. खरं तर शेंडी फक्त ब्राह्मणच ठेवतात असं नाही. आपल्याकडं 4 वर्णांमध्ये 3 वर्णांमध्ये शेंडी ठेवण्याचा प्रकार बराचसा आपल्याला दिसतो. तर ती शेंडी का ठेवली जाते तर ब्रह्मरंध्र ज्या ठिकाणी आहे, जेव्हा तुम्ही ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करता तेव्हा त्याचा जास्त म्हणजे उपयोग होतो. ज्ञान ग्रहण करताना तुमचं सहस्रार चक्र जागृत असतं, त्यामुळे त्या सहस्रार चक्राचं संतुलन नीट राहावं याच्याकरता शेंडी ठेवण्याचा प्रकार आपल्याकडे होतो. म्हणजे सगळीकडे टक्कल करायचं, सगळीकडचे केस काढायचे चालतील, पण ती विशिष्ट जागा तिथली मात्र केस काढायची नाहीत, कारण ते ब्रह्मरंध्र आहे. तिथं ब्रह्मतत्वाचा वास आहे, ज्याला आपण चैतन्य म्हणतो. त्या चैतन्य तत्वाच्या वासाची ती जागा आहे, निवासाची जागा आहे. आणि तिथं ते चक्र निवास करत असतं. तर वरिले कडोनी ढाळे, ढाळे म्हणजे हळूच, वरून म्हणजे जे आता शेवटचं शरीरातलं टोक आहे, शरीराच्या सर्वात अंतिम टोकावर जे असतं तिथून जिथं चंद्रामृताचे तळे, इथं माऊलींनी रूपक वापरलंय, चंद्रामृताचं तळ.
ते ब्रह्मतत्व जे आहे त्याला माऊलींनी म्हटले चंद्रामृताचे तळे, कारण ते शीतल आहे. अमृत आहे पण शीतल आहे, थंड आहे. त्याचं जे तळ आहे ते काय होतं, कानवडोनी मिळे शक्तिमुखी, आणि ते पूर्णपणे त्या शक्तीच्या मुखामध्ये विलीन होऊन जात, एकरूप होऊन जात. तेने नाळके रस भरे, तो सर्वांगा माझी संचरे, जेथीचा तेथ मुरे प्राण पवनू. अर्थात त्या कुंडलिनीच्या नळीत रस भरतो, तो सर्वांगात संचार करतो व प्राणवायू जेथल्या तेथे मुरतो. आणि मग तिथून ते शक्तिमुखामध्ये तो चंद्रामृतांचं तळ पूर्णपणे त्या कुंडलिनीच्या मुखामध्ये पडतं. त्यामुळं काय होतं, तेने नाळके रस भरे. नाळके म्हणजे नळीनं, ती कुंडलिनी जी आहे तिच्या पूर्ण नळ्यांमध्ये पूर्णपणे तो रस भरला जातो. आधीच ती अमृताला प्रसवणारी आहे आणि तिला हे पुन्हा नवं अमृत ब्रह्मतत्वाचं मिळतं, म्हणजे मायेला ब्रह्माचा आधार मिळतो. मायेला ब्रह्माचं ब्रह्मतत्वाचं पुन्हा पोषण मिळतं नव्यानं, आणि मिळाल्यामुळं तो सर्वांगा माझी संचरी, आणि लगेच तो सगळ्या शरीरामध्ये संचरतो. कारण ही इतकी सूक्ष्म, इतकी गतिमान प्रक्रिया आहे की ती क्षण पण म्हणता येणार नाही. पूर्ण शरीरामध्ये ती संचरते. जेतीचा तेथ मुरे प्राण पवनू. आणि प्राणवायू जो आहे, प्राणवायू हा म्हणजे इथं कितीतरी तत्व एकाच वेळी सगळ्या तत्वांचं वर्णन माऊलींनी केले. ब्रह्मतत्वाचंही वर्णन केलंय, प्रकृती तत्वाचंही वर्णन केलंय, प्रकृती तत्वातून निर्माण झालेल्या कुंडलिनीचंही वर्णन केलंय, कुंडलिनीच्या ठिकाणी असलेल्या अमृत तत्वाचंही वर्णन केलंय, म्हणजे प्रकृतीमध्ये असलेलं चैतन्य त्याचंही वर्णन केलंय, चैतन्याच्या ठिकाणी असलेली माया तिचंही वर्णन केलंय. कारण प्राणवायू आणि अपान वायू यांचं जे वर्णन आहे ते प्राणतत्वामध्ये असलेल्या प्रकृतीचं वर्णन आहे. म्हणजे प्रकृतीत असलेला परमात्मा, परमात्म्यात असलेली प्रकृती, शुद्ध रूपातली प्रकृती, शुद्ध रूपातला परमात्मा, आणि या सगळ्यांच्या आधारानं जगणारं स्थूल असं शरीर, आणि मग या शरीराची रचना त्रिगुणात्मक, इडा पिंगळा आणि सुषुम्ना या नाड्यांच्या रूपानं, या सगळ्यांचं सविस्तर असं वर्णन माऊलींनी केले. खरं तर तंत्रविद्येतल्या विषयाचं हे विश्लेषण आहे. योग तंत्रातल्या या सगळ्या प्रक्रिया आहेत, अतिशय गूढ आहे. हे क्षेत्रच गूढ आहे मुळात, पण माऊलींनी हे क्षेत्र जगाच्या समोर ज्ञानेश्वरीच्या रूपानं उघड केलेलं आहे. आणि त्यामुळं काय होतं की ती अमृतमय अशी पूर्ण ब्रह्मतत्वाची ती धारा कुंडलिनीमध्ये पडल्यामुळं पूर्ण शरीरभर ती पसरते, आणि प्राणवायू सुद्धा तिथल्या तिथं मुरून जातो. जेतीचा तेथ मुरे प्राण पवनू. जेतीच्या तिथं म्हणजे काय, त्याची जी मूळ जागा आहे तिथं तो विरून जातो. म्हणजे प्राणतत्व हे ब्रह्मतत्वामध्ये इथं विलीन होऊन जातं. म्हणून अशा योगी पुरुषाचं शरीर हे निर्गुण असतं, आतूनही निर्गुण असतं, बाहेरूनही निर्गुण असतं. फक्त एक पातळ असा शरीराचा पडदा शिल्लक राहतो. म्हणून फुग्याचं उदाहरण हे लागू पडतं इथं. पातळ असा शरीराचा पडदा आहे, आतही पूर्ण ब्रह्मतत्व आहे, बाहेर तर पूर्ण चैतन्य तत्वच आहे. फक्त या दोघांना जोडणारा चमड्याचा पातळ असा आकाराच्या रूपातला धागा फक्त शिल्लक राहतो. तातलिये मुसे मेण निघोनी जाय जैसे, मग कोंदली राहे रसे ओतलेली. अर्थात माऊली उदाहरण देत आहेत, तापलेल्या मुशीतील मेण नाहीसे होऊन ती ज्याप्रमाणे ओतलेल्या रसाने गच्च भरून जाते. माऊलींनी खूप सुंदर उदाहरण दिले. तातलिये मुसे, तातलिये म्हणजे तापलेल्या मुसे. मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय जर कुणी अभ्यासला असेल, म्हणजे 13व्या शतकात मेणबत्तीचा व्यवसाय होता हे माऊलींच्या या बोलण्यावरून लक्षात येतं. तेव्हाही मेणबत्त्या बनवल्या जात होत्या. तर ती मेणबत्ती बनवण्यासाठी आज जी प्रक्रिया वापरली जाते तीच प्रक्रिया तेव्हाही वापरली जाते. त्याला डाय म्हणतात एका भाषेमध्ये. डाय म्हणजे काय, तर ते एक विशिष्ट प्रकारचं काय म्हणू आपण, साचा. त्या साच्यामध्ये तुम्ही मेण टाकलं, मेण अर्थात
गरम रूपातलं, द्रव रूपातलं ते मेन तुम्ही त्याच्यात टाकलं आणि त्याला बंद केलं की त्याच्यामधलं जे काही द्रव्य आहे गरम असं ते थोड्या वेळानं थंड होऊन जातं. थंड झाल्यावर तुम्ही तो साचा उघडला की मध्ये तो द्रव्य घट होऊन जातो आणि त्याला आपण मेणबत्ती म्हणतो. माऊलीने ते उदाहरण दिले. तातलीये मुसे. तातलीये म्हणजे तापलेले अशा मुसे. मुसे म्हणजे ती डाय, तो जो आकार आहे बाहेरचा, त्या आकारामध्ये मेन निघोनी जाय जैसे. एकदा तुम्ही ती मूस तापवली, गरम केली की तिच्यामधलं मेण निघून जातं. कारण त्याला बारीक असं छिद्र असतं, त्याला गरम गेलं की ती मेणबत्ती त्याच्यातून निघून जाईल. माऊलीने उलट उदाहरण दिलंय. मुळात त्या मुसेमध्ये ते द्रव्य ओतलं जातं आणि ते द्रव्य बाहेर निघून जाऊ नये म्हणून खालच्या बाजूनं बूच लावून ते बंद केलं जातं आणि मग त्याच्यात ते द्रव्य टाकलं जातं आणि ते बूच बऱ्याचदा लोखंडाचं वगैरे असतं, मजबूत धातूचं. आणि मग थोड्या वेळानं ते थंड होऊन जातं. थंड झाल्यावर ते खालचं बूच काढलं की मध्ये जे काही आहे मेणबत्ती ती चांगली होते. एखाद्या वेळी ती मेणबत्ती चुकली तर मधला धातू बाहेर काढायचा मार्ग काय? मेणबत्ती तशीच बाहेर काढायचा मार्ग काय? बूच काढायचा आणि ती मेणबत्तीचा जो साचा आहे तो गरम करायचा. तो साचा गरम केला की त्याच्या आतलं जे मेण आहे ते आपोआप निघून जातं. असं उदाहरण दिले माऊलीने. थोडं उलट उदाहरण दिले. तातलीये मुसे. मुस्याला गरम केलं म्हणजे ज्याला डाय म्हणतो आपण, तो जो साचा आहे त्याला गरम केलं. साच म्हणजे गरम केलेल्या साच्याला मेण निघोनी जाय जैसे. त्याच्यामधून जसं मेण आपोआप निघून जातं. मग कोंदली राहे रसे ओतलेली. आणि मग ती उरलेली जी काही कोंदण राहते तशी ती राहते. कोंदण म्हणजे काय? आपण अंगठी करत असाल तर त्या अंगठीमध्ये हिरा ठेवतात काही, तर तो हिरा त्या अंगठीमध्ये बसावा नीट याच्यासाठी त्या हिऱ्याच्या राहण्याची जी जागा आहे त्या जागेला कोंदण म्हणतात. एक काय म्हणतात त्याला, सोनारांच्या त्या क्षेत्रातला तो शब्द आहे कोंदण. मग कोंदली राहे रसे ओतलेली. मग त्या याच्यामध्ये जर पुन्हा जागा जी शिल्लक राहते, कशाची जागा शिल्लक राहते? कोंदण सारखी. म्हणजे तुम्ही ती मेणबत्ती पुन्हा त्या साच्यामध्ये बसवू शकता. ती जागा तर तशीच शिल्लक राहते. मग कोंदली राहे रसे ओतलेली. जर रस त्याच्यात ओतला तर ती पुन्हा ती जागा तशीच राहते. मूस काम तेच करतो. त्याच्यात तुम्ही द्रव्य टाकले की ते घट्ट होऊन जातं, सोडलं की तो घट्ट द्रव्य आपोआप बाजूला निघून जातो. म्हणजे मूस ना द्रव्य भागाला चिकटते ना घट्ट भागाला, दोघांनाही ती वेगळी करते. फक्त काही काळासाठी ती स्वतःमध्ये ठेवते. अगदी त्या पद्धतीनं तैसे पिंडाचे नि आकारे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचे नि पदरे पांघुरली असे. आणखी स्पष्ट करतायत बघा माऊली. त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू काही त्वचेचा पदर पांघरलेले मूर्तिमंत तेजच तेथे अवतरलेले आहे. इथं माऊलींनी खऱ्या अर्थानं त्या योगी पुरुषांचं स्वरूप तत्व सांगितलेलं आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब. माऊलींनी म्हटले का ते चालते ज्ञानाचे बिंब. ज्ञानाचं बिंब रूप, प्रकाश रूप म्हणजे संत आहेत. ज्ञानाचं प्रकाशमय असं रूप, तेजोमय असं रूप म्हणजे संत आहेत. अशा प्रकारचं वर्णन माऊलींनी केलं. माऊलींनी खूप सुंदर उदाहरण दिले. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे ती कोंदण असते, वरून जागा आहे साच्यासाठी, त्याच्यामध्ये रस टाकला तर मेणबत्ती निघेल, गरम केली तर मेणबत्ती निघून जाईल. आता शिल्लक आहे तो फक्त साचा. तसं त्या पुरुषाचं शरीर कसं आहे? त्या साच्यासारखं आहे, कोंदणासारखं आहे. आतमध्ये काय आहे? ब्रह्मतत्व आहे. बाहेर काय आहे? ब्रह्मतत्व आहे. तैसे पिंडाचे नि आकारे. पिंडाचा आकार म्हणजे शरीर. शरीर केवळ आकार रूपाला उरलंय. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या जीवन चरित्रामध्ये एक कथा आहे की भगवान पांडुरंग परमात्म्याच्या एका पायाला छोटासा खड्डा आहे, खोलगट भाग आहे. तर भगवंताची एक भक्त होती स्त्री, ती खूप
खूप सुंदर होती. तिला आपल्या सुंदरतेचा प्रचंड गर्व होता. तिच्या स्वतःच्या शरीराच्या कोमलतेचा, सुंदरतेचा तिला गर्व होता. पण ती पांडुरंगाची भक्त होती आणि देवाने ठरवलं की तिच्या गर्वाचं हरण करावं. म्हणून ती दर्शनाला आली आणि तिनं देवाचं दर्शन घेताना देव किती कोमल आहे हे बघण्यासाठी थोडंसं बोट देवाच्या पायावर दाबलं. दाबल्याबरोबर तिनं जेवढा दाब दिला तेवढा देवाच्या पायावर खड्डा पडला. हे बघून तिला खूप मोठा धक्का बसला. मग तिला कळालं की देव किती नाजूक आहे. आपण स्वतःला नाजूक कोमल समजत होतो, देव आपल्यापेक्षा कोमल आहे. मग तिचा तो अहंकार निघून गेला. अशी कथा आहे. ही कथा हे सुचवते, ही कथा खूप मोठी तंत्रविद्येतलं सत्य सांगून जाते की ज्याला आपण परब्रह्म म्हणतो. परब्रह्म म्हणजे काय? विठ्ठलाची मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या आत सगळं चैतन्यच आहे, चैतन्यमय चैतन्य आहे. ते काही हाडा मांसाचं शरीर नाहीये. आपण जेव्हा एखादी मूर्ती म्हणतो तेव्हा ती मूर्ती तुम्हाला दगडाची जरी वाटत असली तरी ज्या तत्वाचं ते सूचक करते, ज्याचं ती रूपक आहे, त्या तत्वाचं स्वरूप नीट समजून घेतलं तर ते तत्व म्हणजे बाह्य शरीरात असलेलं चैतन्य आहे. केवळ आणि केवळ चैतन्य. सूर्य जसं एखाद्या फुग्यात भरावा, सूर्याचं तेज एखाद्या फुग्यात भरावं आणि फुग्याला दाबलं की तो प्रकाशही दबावा, असं रूप असतं संतांचं, असं रूप असतं त्या योग्याचं. ज्यानं स्वतःच्या शरीरातली ती कुंडलिनी जागृत केलेली आहे त्यांचं वर्णन माऊली करतायत. तातलिये मुसे, ज्याप्रमाणे ती मेणबत्ती तिचा साचा असतो अगदी तसं त्याचं शरीर बनलेलं असतं. तैसे पिंडाचे नि आकारे, ते कळाची का अवतरे. कळाची शब्दाचा अर्थ आहे तेज. ते निर्गुण निराकार असं तेज, ज्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही, ज्याला कधीच तुम्हाला आकारात बांधता येणार नाही, असं ते निर्गुण निराकार असं चैतन्य इथं पिंडाचा आकार धारण करून असतं. आपण जे म्हणतो ना, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. या माऊलींच्या ओवीमधली सूक्ष्मता ही आहे. आपल्या सगळ्यांच्या शरीराच्या आत ते ब्रह्मतत्व सगळ्यांच्या आत ते भरलेलंच आहे आणि आपल्या सगळ्यांमधली ती शक्यता आहे, जी शक्यता माऊलीचं वर्णन करून सांगतायत. आपण सगळे ईश्वराची लेकरं आहोत. याच शरीरात राहून आपल्याला नारायण होता येतं, याच शरीरात राहून आपल्याला देव होता येतं, या शरीरात राहून आपल्याला परमात्मा होता येतं. शरीरात राहून शरीरासह परमात्मा झालेल्या अनेकांची उदाहरणं आपल्यामध्ये आहेत. हनुमंतराय जन्माला आले, ज्ञानोबाराय जन्माला आले, सगळे संत जन्माला आले. जन्माला येऊन ते देव झाले. जन्माला येतानाच ते देव रूपातून जन्माला आले नाहीत. पण त्यांचं ते जे दिसणं आहे, त्यांच्या त्या दिसण्यात या जीवाची अत्युच्च शक्यता शक्य झालेली आहे. अंतिम आविष्कार त्यांच्यामध्ये उतरलेला आहे. प्रत्येक जीवामध्ये अत्युच्च करण्याचं सामर्थ्य असतं, बरंच सामर्थ्य असतं. फक्त आपण ते सामर्थ्य परिपूर्णपणे वापरत नाही, हा विषय वेगळा. आपण वेगळ्याच विषयांमध्ये गुंतून जातो. आपण नको त्या विषयांना प्राधान्य द्यायला लागतो. नको त्या गोष्टी गमावण्यात आपण आपली श्रेष्ठता मानतो, पण खरं ऐश्वर्य आपण त्याच्यामध्ये गमवून टाकतो. आपल्याकडे देवानं एवढं काय काय दिलंय, त्यातलं आपण पॉइंट प्रमाणातही काही वापरत नाही. पण वापरायचं ठरवलं तर जी अंतिम उच्च अशी शक्यता आहे ती ही आहे, ते आपण शरीरातच राहून देव होऊ शकतो, शरीरातच राहून परमात्मा होऊ शकतो. निर्गुण निराकार अशा त्या चैतन्य तत्वाशी आतून बाहेरून एकमय असा संपर्क आपण साधू शकतो. त्याचं वर्णन इथं माऊलींनी केले. तैसे पिंडाचे नि आकारे, फक्त पिंडाचा शरीराचा आकार शिल्लक राहिले. ते कळाची का अवतरे. कळा म्हणजे तेजच जणू काही त्या शरीराच्या रूपाने अवतरले. त्यांच्या शरीराकडे नुसतं बघितल्यावरही तो अनुभव येतो.
साधनेचं सुद्धा एक तेज असतं, साधनेचाही एक प्रकाश असतो, तो त्याच्यावरती दिसतो. ते कळाची का अवतरे वरी त्वचेचेनी पदरे पांघुरली असे, जणू काही त्वचेचं पांघरून त्या ब्रह्मतत्वाला पडले असं साधारणपणे दिसायला लागतं. श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंदात भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जन्म घेतल्यानंतर भगवान शंकर परमात्मा त्यांच्या दर्शनाला आल्याची कथा आहे. शुकदेव परीक्षितीला ती गोष्ट सांगतायच. आणि ज्या क्षणी भगवान शंकर परमात्मा एका बैराग्याचं रूप धारण केलंय, आता ते कथाकार खूप सुंदर निरूपण करून सांगतात. आम्ही सांगायचो जेव्हा आम्ही कथा करायचो त्यावेळी की कंठ काळा निळा पडलेला आहे असा तो संन्यासी आहे, वाघाचं कातडं कमरेला गुंडाळलेलं आहे, गळ्यामध्ये नाग दिसतोय, असं रूप असलेला तो गोसाई दिसतोय यशोदा मातेला आणि सांगतोय की मी तुझ्या लेकराला बघायला आलोय, मला तुझ्या लेकराचं दर्शन दे. अगोदर ती आई घाबरते, पण नंतर नंदराजा सांगतात की नाही दाखवलं तर तो काही वेगळं शिव्या शाप वगैरे देईल, आपण दाखवू लेकराला. आणि मग यशोदा माता आपलं लेकरू भगवान शंकर परमात्म्याच्या समोर ठेवते. शिवतत्व विष्णू तत्वाच्या एका सगुण रूपाकडे बघते. त्याचं एवढं सुंदर वर्णन श्रीमद भागवतामध्ये केलेलं आहे. त्या श्लोकांचा मुळातच जाऊन अभ्यास करता येण्यासारखं. ते सगुण रूपही असंच, किंवा कातड म्हणजे पांघुरलं एका चैतन्यानं, निर्गुण निराकार असं ते चैतन्य, निर्गुण निराकार असं ते परब्रह्म. फक्त आकार आहे शरीराचा, फक्त त्वचेचं पांघरुण आहे. जसा फुगा पातळ असतो, मी नेहमी फुग्याचं उदाहरण त्या करता दिलं, फुगा तसा पातळ तशी त्वचा पातळ, फक्त त्वचाच त्या निर्गुण निराकार तत्वाला जणू काही झाकून टाकते. त्याचं ते निर्गुण निराकार रूप या त्वचेमुळं झाकलं जातं, सहजपणे कळत नाही की हा तो आहे. ते काम करते त्वचा, तो आकार ते काम करतो. पिंडाचे नि आकारे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचे नि पदरे पांघुरली असे. या त्वचेच्या पांघरण्यामुळं ती पांघुरली गेली. कारण भगवान शंकर परमात्म्याला ते दिसलं की हे बाळ नाहीये, हे लेकरू नाहीये, हे लेकराच्या आत ते चैतन्य आहे, ते परब्रह्म आहे. पण यशोदेला ते दिसलं नाही, नंदराजाला ते दिसलं नाही, गवळणींना गोपाळांना ते दिसलं नाही, कंसाला दिसलं नाही, अक्रूराला दिसलं नाही. अक्रूराला देवानं ते रूप दाखवलं, पण जे भगवान शंकर परमात्म्याला दिसलं ते फक्त भगवान शंकर परमात्म्यालाच दिसलं, इतर कुणाला दिसलं नाही. कारण ते दिसू नये याच्याकरता घातलेलं ते पांघरुण आहे, शरीराचं पांघरुण आहे. शरीराचं म्हणजे कातड्याचं पांघरुण आहे. आपल्या शरीराच्या सगळ्यात वरचा जो थर आहे तो कातड्याचा थर आहे. आणि हे कातडं सगळ्यालाच आहे. तुम्ही म्हणाल नखाला कातडं नाही, नखालाही कातड आहे, नखाचं कातड आहे. कधी कधी नखाची कातडी निघतात, नखाची कातडी असतात. सगळ्याच आपल्या शरीराच्या अवयवांना कातडी असतात. वरचा एक थर असतो, त्याच्याने ते सगळं झाकलं जातं. डोळ्याच्याही वर पातळ असा थर आहे सगळ्यांनाच. ही कातडी जी आहे ती कातडीच जणू काही त्या चैतन्याचा जो आविष्कार आहे, ते चैतन्य तत्व झाकण्याचं काम ही त्वचा करते असं वाटायला लागतं. वरी त्वचेचे नि पदरे पांघुरली असे, जैशी आभाळाची बुंथी करुणी राहे गवस्थी, मग फिटलिया दीप्ती धरू नये. दुसरं उदाहरण माऊलीने दिले. पहिलं तर उदाहरण उत्तमच आहे. जणू काही सूर्याच्या त्या चैतन्याच्या बिंबानं, तेजानं कातडीचं पांघरून पांघरावं असं ते रूप आहे. दुसरं उदाहरण, जैशी आभाळाची बुंथी करुणी राहे गवस्थी, मग फिटलिया दीप्ती धरू नये. अर्थात सूर्य अभ्राच्या आड असताना त्याचे तेज झाकलेले असते, पण तेज पटल गेल्यावर
तो तेजाने चकाक चमकतो. देवानं या प्रकारची लीला जयद्रथाच्या वधाच्या वेळी केली होती. महाभारतातली कथा आहे, युद्ध पर्वातली. जेव्हा अभिमन्यूचा वध झाला, अभिमन्यूला मारण्यात आलं, तेव्हा सगळ्या, कारण अभिमन्यूला मध्ये जायचं माहित होतं चक्रव्यूहाच्या, पण चक्रव्यूहाच्या बाहेर यायचं त्याला माहिती नव्हतं. तो आत गेला, कारण चक्रव्यूहाच्या बाहेर येण्याची कला जेव्हा अर्जुन आपल्या बायकोला सांगत होता तेव्हा ती झोपलेली होती. बाहेर येण्याची कला सांगता असं काहीतरी वर्णन. मग अभिमन्यू गेला, त्याला बाहेर यायचं माहित नव्हतं आणि तो तिथं मारला गेला. सगळ्यांनी त्याला मारलं. आता युद्ध म्हटल्यावर मारणं हार जीत होत राहते. याचा पांडवांना काही तितका राग आला नाही, तितकं दुःख झालं नाही. पण जयद्रथानं अभिमन्यूला मरण्यापूर्वी लाथ मारली. त्या लाथेचा मात्र प्रचंड राग पांडवांना आला. अर्जुनाला इतका आला की अर्जुनानं सांगितलं, उद्याचा सूर्य मावळण्याच्या आत मी जयद्रथाला मारेन. जर जयद्रथाला नाही मारलं तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. झालं, दुसरा दिवस उजाडला, युद्ध सुरू झालं. जयद्रथाला सुरक्षा देणं एवढंच आता सगळ्यांचं काम उरलं. दुर्योधनाला सांगितलं, उद्याचं युद्ध सगळं बाजूला, उद्या एकच काम करायचं सगळ्यांनी, जयद्रथाला सुरक्षा द्यायची. हेच काम आता सगळ्यांचं. सगळ्यांनी जयद्रथाला सुरक्षा दिली, प्रचंड प्रमाणात सगळ्या प्रकारे सुरक्षा दिली. त्यामुळं काही किती प्रयत्न केला तरी अर्जुनाच्या समोर जयद्रथ येईच ना. सूर्य मावळायला येईल अशी परिस्थिती निर्माण झाली तरी जयद्रथ अर्जुनाच्या समोर येईना. सगळ्यांना चिंता पडली, सूर्य मावळल्यावर जर जयद्रथ मेला नाही तर अर्जुन स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करून आत्महत्या करेल. त्यानं पण केलाय, प्रतिज्ञा केलेली आहे. मग देवानं लीला लढवली. लीला अशी लढवली की देवानं ढगाच्या आड सूर्यालाच लपवून टाकले. सगळे सूर्याच्या आड ढग लावले आणि ढग आल्यामुळं सगळीकडे अंधार बसला. सूर्य मावळल्यावर जशी परिस्थिती होते तशी परिस्थिती देवानं निर्माण केली. आणि मग जयद्रथाला वाटलं सूर्य मावळला म्हणजे अर्जुनाची प्रतिज्ञा संपली. मग जयद्रथ जिथं लपून बसला होता सगळ्यांच्या आत पाठीमागं एकदम सगळ्यांच्या समोर आला आणि सांगितलं, तुझी प्रतिज्ञा चुकलेली आहे, तुला आता अग्निकाष्ठ भक्षण करावं लागेल. आणि अग्नी चिता रचवण्यात आली. सगळे पांडव दुःखी झाले, कोणी अडवूही शकत नव्हतं कारण प्रतिज्ञा आहे. आणि इकडं कौरवांच्या मध्ये आनंदोत्सव साजरा व्हायला लागला. आता अर्जुन मरतोय, त्याला मारायची गरज पडली नाही, स्वतःच्या हाताने आता तो मरणार. म्हणून अग्निकाष्ठामध्ये अर्जुन उडी मारणार इतक्या देवानं ते ढग बाजूला केले आणि अर्जुनाला सांगितलं, हा सूर्य हा जयद्रथ. खूप गाजलेली महाभारतातली कथा आहे. आणि मग अर्जुनानं बाण मारून जयद्रथाचा वध केला. माऊलीने ते तो दृष्टांत दिला. जैशी आभाळाची बुंथी, बुंथी शब्दाचा अर्थ आहे बुरखा, करुणी राहे गवस्थी, गवस्थी म्हणजे सूर्य. सूर्य काय करतो, ढगांचा बुरखा पांघरून राहतो, ढगांच्या पलीकडे असतो सूर्य. ढगांमुळे सूर्याचं असणं नसणं आपल्याला प्रभावित करत असतं. ढग आले की अंधार पडल्यासारखं होतं. अगदी त्या पद्धतीनं जैसी आभाळाची बुंथी करुणी राहे गवस्थी, मग फिटलिया दीप्ती धरू नये. आणि मग एकदा तो आभाळाचा पडदा किंवा ढगांचा पडदा दूर झाला की सूर्य स्वच्छ दिसायला लागतो. तसं शरीराचा पडदा दिसतो तोवर आतलं चैतन्य लपून राहतं. एकदा या शरीराचा पडदा बाजूला केला की आतलं चैतन्य दिसायला लागतं. ते चैतन्य भगवान शंकर परमात्म्याला बाल रूपातल्या श्रीकृष्णामध्ये दिसत होतं. तेच चैतन्य विश्वामित्रांना राम रूपातल्या बालकात दिसत होतं, बाल रामामध्ये दिसत होतं. विश्वामित्र जेव्हा दशरथाकडं आपल्या यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणाला घेण्यासाठी आले तेव्हा त्यांनी राम बघितला. तेव्हा त्यांनाही हेच जाणवलं की ढगांनी जसं सूर्य झाकावा तसा या सगुण रूपानं, या शरीरानं, या कातड्यानं ते ब्रह्म चैतन्य तत्व झाकलंय, पांघुरलंय, अशी जाणीव, असा साक्षात्कार त्यांना झाला. माऊली तेच वर्णन करताय. जैशी आबाळाची बुंथी करुणी राहे गबस्ती, मग फिटलिया दीप्ती धरू नये. आणि मग ती
एकदा तो पडदा बाजूला झाला की मग ती दीप्ती, तो ते तेज धरता येणार नाही. निर्गुण निराकार असं तेज दिसायला लागतं. असं त्या अवस्थेचं वर्णन इथं माऊली करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.